नाही, निश्चितपणेच अतिशय गंभीर हा औरंगजेबाचा वंशच कोण आहे की ज्यांनी अशा पद्धतीने एका सरपंचाची स्वतःच्या स्वार्थासाठी खंडणी वसुलीसाठी हत्या केली. आणि खरं आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं वारसदार असू, त्यांच्या विचाराचा वारसा सांगत असू, तर यामध्ये कोर्टालाही विनंती केली पाहिजे की टेस्ट केस म्हणून याचा निकाल 6 महिन्यात लावला पाहिजे. आणि असे नराधम रानटी प्रवृत्तीचे, रावणी वृत्तीचे आणि औरंगजेबाची कृती करणारा याला धडा शिकवणं ही अतिशय अनिवार्य गरज आहे. अन्यथा कोणाच्याही मनात कधीही भीती राहणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात एक सरपंच ज्याला आपण त्या गावाचा मुख्यमंत्री समजतो, त्याची इतकी निर्गुण हत्या हे फोटो पाहिल्यावर निश्चितपणे शेवटी आम्ही कुठे चाललो असा भाव निर्माण होतो. खरं आहे, कोणालाही भावूक करणारी दृश्य आहेत. पण सुधीर भाऊ, इथं हेही विचारायला लागेल, औरंगजेबाची वृत्ती म्हणून आपण ज्याचं वर्णन करतोय त्याला जे पोषणारे आहेत त्यांचं काय, हाही प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. त्यांच्या संवेदनशीलतेचं काय, त्यांच्या नैतिकतेचं काय, हाही प्रश्न महाराष्ट्र विचारतो या निमित्तानं. निश्चितपणे. आणि म्हणूनच मी म्हणालो की छावा चित्रपट बघताना आपण जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करतो. आता पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्या संदर्भातली कृती केलीच पाहिजे. आणि कितीही दबाव मोठा असेल, दबाव टाकणारे कोणतेही जाती धर्माचे, रंगाचे, वंशाचे, वजनाचे, उंचीचे असू द्या, जय भवानी जय शिवाजी म्हणून त्यांचे संविधानाच्या शस्त्रांनी त्यांचे हात छाटलेच पाहिजे. मग पार ते सत्तेत असले तरी सुद्धा का? कारण आरोप तुमच्या पक्षातले नेतेच करतायत म्हणून विचारतोय. नाही, कोणी असू द्या ना. हो हो, मामाला छत्रपती शिवाजी महाराज सोडत नव्हते. आपण छत्रपतीचा वारसा सांगतो ना. कोण कोणाचा काय संबंध? आणि पक्ष कुठं, जात कुठं, याला कुठं आहे अशा घटनेला? जात, पक्ष, धर्म, पंथ काही आडवं येत नाही. पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल, समजा कोण्या पोलीस अधिकाऱ्यांना दबाव येत असेल, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं पाहिजे. असे लोक आम्हाला दबाव टाकतात. केलं ना मागे आम्ही बुलढाण्यामध्ये एका ठाणेदाराचं पाहिलं. मुख्यमंत्र्यांनी फोन केला, जाहीर केलं. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने 10 लाख रुपयाचा दंड केला. हिंमत वागे पोलीस वागे आमच्याही राज्यात आहे. बरोबर आहे. अर्थात हे दाखवून देण्याची गरज आहे. धन्यवाद सुधीर मुनगंटीवार या प्रतिक्रियेसाठी.